वृक्षतोडीमुळे एका जंगलातील झाडांची संख्या 6% घटल्यामुळे 2 वर्षांनी झाडांची संख्या 26,508 झाली. तर 2 वर्षापूर्वी एकूण झाडांची संख्या किती असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी सूत्र असं की जसं नेहमीप्रमाणे आम्ही चक्रवाढ व्याज या प्रकरणावर आधारित उदाहरणं सोडवण्यासाठी ज्या सूत्राचा अवलंब करतो तेच सूत्र, मात्र इथं फक्त या सूत्रामध्ये काय वजा चिन्ह का घ्यायचं, तर इथं 2 वर्षापूर्वीची झाडांची संख्या विचारली, मागं जायचं म्हणून वजा चिन्ह. लक्ष द्या, या ठिकाणी ही संख्या 26,508 घटून उरलेली झाडांची संख्या, मग न घटता किंवा पूर्वीची मूळ संख्या जिला आम्ही सूत्रातील प्रिन्सिपल अमाऊंट म्हणतो ती किती बाबा, म्हणजे सूत्रातील इथं पी काढायचा. म्हणजे हे 26,508 काय, तर ही आहे ग्रॉस अमाऊंट. इथं मांडा ती एच्या ठिकाणी. सूत्रातील पी काढायचा 1 वजा घटीचा दर 6, छेदस्थानी 100 आणि यांच्या ठिकाणी 2 वर्षापूर्वीची म्हणून इथं 2. एन म्हणजे नंबर ऑफ इयर, अर्थात मुदत असते ती. 26,508 लेकरांनो, समोर पी आणि इथं 1 वजा हा भाग कसा जातो, 6/100 म्हणजे 0.06 याचा वर्ग. लक्ष द्या, 0.06 आणि त्याचा वर्ग. आता पुढे चला, 26,508 बराबर पी कंसामधली ही जर वजाबाकी केली आम्ही तर येते 0.94 अशी, मात्र त्याचा वर्ग आहे. 26,508 लेकरांनो, समोर पी याच्यासोबत हे पद गुणिले आहेत, कंसामध्ये 0.94 आणि त्याचा वर्ग जर केला तर उत्तर काहीस असं प्राप्त होते, 0.8836. वाटल्यास करून पहा. आता 26,508 कडे येताना हे पद भागीला स्वरूपात समोर एकटा पी हे भागीला स्वरूपात का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा. आता हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी 0 घ्या, मात्र 0 किती घ्या, तर दशांश चिन्हानंतर जेवढी घरं, जेवढी स्थळं, जेवढी अंक, तेवढी एकावर 0 असलेली संख्या अंशस्थानी गुणिला घेतली म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होते. म्हणजे इथं आम्हाला एकावर 4 शून्य असलेली संख्या गुणिला घ्यावी लागेल, तेव्हा हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होईल असा त्याचा अर्थ. लेकरांनो, हे समोर पी हा भाग देऊ गेले तर हा भाग जातो 3 म्हणजे 3 गुणिला 10,000 हा गुणाकार, समोर पी आणि हा गुणाकार किती हो सर, 30,000 बराबर पी. 30,000 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. 2 वर्षापूर्वी एकूण झाडांची संख्या किती सर, 30,000. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला बिनधास्त विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. वाढ किंवा घट तसेच लोकसंख्येतील वाढ किंवा घट ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.